ओके सचिन सर केपीटल. आपण वयवारी हा टॉपिक सुरू केलेला आहे. या अगोदर आपण अनेक उदाहरण याच्यावर आपण घेतलेली आहेत. अ, गुणोत्तर स्वरूपात बरेचसे उदाहरण झालेले आहेत. परवा दिवशी आपण उदाहरण घेतले होते. तर हा तसा फार सोपा टॉपिक आहे. फक्त जेवढे उदाहरण शक्य आहे तेवढं सोडवणे आपलं काम आहे. जेवढं प्रॅक्टिस करतो तेवढं आपल्याला ह्याच्यात मार्क मिळण्याची शक्यता जास्त आहे. ऍक्युरेट प्रश्न सोडवतो आपण. आता हा प्रश्न आहे, 5 वर्षापूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या 5 पट होते. मात्र आज आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. मुलीचं वय आपण गृहीत धरू. ठीक आहे. मुलीचे वय, मुलगी लहान असती ना, त्यामुळे आपण तिचं शक्यतो जो लहान असते ना त्याचं वय गृहीत धरायचं बरं का, यक्स. आता आईचं वय, आईचे वय काय म्हणले? आज आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. मुलीचं वय यक्स आहे. तिचं आईचं वय तिप्पट आहे. तिप्पट म्हणजे 3x. बरोबर आहे. मात्र आज आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. तिप्पट म्हणजे 3x. मुलीचं वय यक्स. ओके. आता आपण पहिल्या ओळीवर जाऊ. आता 5 वर्षापूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या 5 पट होते. मग आपण काय करू? अजून 5 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी मुलीचं वय काय असल? मुलीचे वय 5 वर्षापूर्वी काय असल? x - 5. 5 वर्षापूर्वी x - 5 वजा 5 केलं आपण. बरोबर आहे का नाही? पूर्वीचं वय काढायचं असल तर वजा करायचं. हम्म. ह्याच्यात मला वाटत नाही की जास्त वेळ सांगावं का, सांगू? ठीक आहे. समजा एका व्यक्तीचं वय आज आहे 10 वर्षे. 10 वर्ष. 3 वर्षापूर्वी वय काढायचे. 3 वर्षापूर्वी. मग 3 वर्षापूर्वी म्हणजे काय? 10 - 3 म्हणजे किती असल? 3 वर्षापूर्वी वय, 3 वर्षापूर्वी वय, 3 वर्षापूर्वी वय. आता पण काय म्हणले, समजा समजा 7 वर्षानंतर, 7 वर्षानंतर, 7 वर्षानंतर म्हणजे किती असेल रे? 10 अधिक 7 म्हणजे किती? 17 वर्ष. आजचं वय 10 वर्ष आहे. आजचं वय 10 वर्ष. 3 वर्षापूर्वी काय असल? 10 - 3. कमी वजाबाकी करावं लागलं. पूर्वी म्हणलं वजाबाकी, नंतर म्हणलं अधिक करावं लागलं. बरोबर आहे. ओके. मुलीचं वय 5 वर्षापूर्वी काय असेल? x - 5. x - 5. आता आईचे वय, आईचे वय बरोबर. सध्या आईचं वय काय? 3x. 5 वर्षापूर्वी म्हणजे काय? -5. ओके. हे 5 वर्षापूर्वी हे आपण वय काढलीत. हम्म. मुलीचं वय x - 5 आणि आईचं वय 3x - 5. आता बघा पुन्हा एकदा. 5 वर्षापूर्वी आईचे वय, आईचे वय मुलीच्या वयाच्या 5 पट होते. मुलीच्या वयाच्या 5 पट होते. कुणाचं वय? आईचं वय. बघा आता समीकरण तयार करायचं हा. बघा मी मांडणी कशी करतो. आईचे वय, पहिल्यांदा आईचं वय काय आहे आता? 3x - 5. आईचे वय हे, हे म्हणजे काय? इथं हे नाही दिलेलं इथं बरं का त्यांनी, पण आपण बरोबर चिन्ह लिहायचं. आईचं वय लिहिलेलं आहे. मुलीच्या वयाच्या, मुलीचं वय काय आहे? x - 5.
मुलीच्या वयाच्या 5 पट. 5 पट म्हणजे काय? गुणिले 5. गुणिले 5. बघा, हे आईचं वय आहे. हा, हे आहे आईचं वय. हम्म, हे आहे आईचं वय आणि हे आहे मुलीचं वय. आईचं वय लिहिलं जशाला तसं बरोबर. मुलीचं वय काय? x - 5. मुलीच्या वयाच्या 5 पट आहे. 5 पट म्हणजे काय? गुणिले 5. गुणिले 5. आता ही समीकरण सोडवू आपण. सिंपल आहे. 3x - 5 बरोबर 5 न ह्या कंसाला गुणून घेऊ तुम्ही. 5 न अगोदर x ला गुणतो. 5x वजा 5 न 5 ला गुणलं. 5 5 25. ओके. आता x पद कोणतं मोठं आहे रे? 5x मोठे आहे का 3x? 5x मोठे आहेत. मग मी काय करतो? 5x जी मोठं पद आहे जागेवरच लिहितो मी. हम्म, जी मोठं पद आहे ते जागेवरच लिहितो. 5x. 5x जागेवरच लिहिलं. हे 3x मी काय करतो? पक्षांतर करतो. -3x. बघा, हे +3x असते. इकडे गेल्यास काय होते? पक्षांतर केल्यास -3x. हे -5 जशाला तसे लिहिले. -25 आहेत ना, त्याचं पक्षांतर इकडं +25. +25 एवढं समजलं का रे? एवढं सर्वांना समजलं? बघा, आता इथं -5 आहे आणि +5 आहे. बरोबर आहे. -5 +25. -5 +25 इथं बेरीज करायची का नाही? कारण की दोन्हीपैकी एक संख्या जर ऋण असेल तर वजाबाकी करायची. 25 मधून 5 गेले, राहिले 20. चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं. 25 द्यायचं का 5चं? 25. 25 प्लस आहे. इथं चिन्ह द्या अगर नका देऊ. 5x - 3x 2x. पक्षांतर समजलं का रे सगळ्यांना? मला सांगा एवढं. सर, आईच्या वयाला 5 ने गुणावे लागेल. नाही न, आईच्या वयाला नाही. अजून काय प्रश्न? मी सांगतो, हे बी सांगतो. डबल एकदा सांगतो. आता इथं काय आहे? 20. हे 2चं पक्षांतर इथं छेदस्थानी करतो. 2 बरोबर x. बे एक बे, ब्याण्धाई 20. x बरोबर किती आलंय? 10. म्हणजे मुलीचं वय काय आलं? 10 आहे. 10. मुलीचे वय 10 वर्ष. 10 वर्ष आलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो सगळं. बघा, पहिल्यांदा मुलीचं वय x मानलंय. आईचं वय किती? आईचे वय तिप्पट आहे. म्हणजे आईचं वय काय धरलं मी? 3x. ओके, 3x धरलेलं आहे मी. बर. हा, मुलीचे वय लहान असतं त्यामुळे x गृहीत धरलं. ओके. आईचं वय काय? आईचं वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणजे 3x. ओके. आता 5 वर्षापूर्वी
5 वर्षापूर्वी मुलीचं वय काय होईल? x - 5. मुलीचं वय काय होईल? x - 5. आणि आईचं वय काय होईल? आईचं वय सध्या 3x आहे. 3x - 5. 3x - 5. एवढं तर समजलंय सर्वांना? हम्म एवढं समजलंय. आता आपल्याला समीकरण तयार करायचंय. बघा आता ही पहिलं वाक्य आहे ना, त्याच्यावरून समीकरण तयार करायचंय. पहिलं वाक्य काय आहे? बघा आता. पहिलं वाक्य पहिलं वाक्य काय आहे? 5 वर्षापूर्वी. का 5 वर्षापूर्वीच हे आपण मांडून घेतलंय, ठीक आहे. 5 वर्षापूर्वीच आईचे वय. आईचं वय आहे इथं, बघा बघा. 3x - 5. आईचं वय काय? 3x - 5. हे बरोबर मुलीच्या वयाच्या 5 पट होते. हा काय, मुलीचं वयाच्या 5 पट होते. गुणिले 5. मुलीच्या वयाच्या 5 पट होते. येते का लक्षात? कसं मांडणी केली? आईचं वय इथं लिहायचं पहिल्यांदा. जी मोठं असतं ती इथं लिहायचा. बरोबर. मुलीचं वय x - 5 आहे. मुलीच्या वयाच्या 5 पट होते, गुणिले 5. समजलं का रे एवढं? मुलीच्या वयाच्या 5 होते. समजलं सर, ती पट आहे. ओके. ओके, ठीक आहे. हम्म आता खालचं समीकरण हे मी डबल शिकू का? काही गरज नाही, मी सांगतोच तरी पण ठीक आहे. ठीक आहे. नका 3x आणि इथं 3x जशाला तसे -5. बरोबर. 5 ने x ला गुणलं 5x वजा 5 न 5 ला गुणलं 5 5 25. आता एकशे पद दोन्ही बघा. इकडं 3x आहे, इथं 5x आहे. कोणतं पद मोठं आहे? 5x मोठं आहे. मग 5x जाग्यावर ठेवायचे. जी पद मोठं आहे ना, ते हलवायला अवघड असते. त्यामुळे 5x जशाला तसे. जी लहान आहे, गरीब आहे, ती त्याचं पक्षांतर इकडं करायचं. +3x आहे, इकडे गेल्यास काय होईल? -3x. आता -5 जशाला तशी. -5 जशाला तशी. -25 पक्षांतर +25. 25 मधून 5 गेले, राहिले 20. 25 मधून 5 गेले, राहिले 20. कोणत्या संख्या मोठी आहे इथं? 25. प्लसचं चिन्ह दिलं आपण. 5x मधून 3x गेले, राहिले 2x. आता 2 इथं छदस्थानी आणायचे. हम्म आता 20 छदस्थानी, हे 2 इथं छदस्थानी आहे. बरोबर x. 2 ने 20 ला भाग दिला. बेक बे ब्यांदाई 20. म्हणजे x ची किंमत किती आली? 10. x ची किंमत आपली 10 आली. म्हणजेच मुलीचं वय काय झालं आता? मुलीचे वय 10 वर्ष. मुलीचे वय 10 वर्ष. आपल्याला काय विचारलंय प्रश्न पण? तर आईचे वय विचारलंय आपल्याला. किती? आईचे आजचे वय विचारले. मग आता आईचं आजचं वय काय? 3x आहे. बरोबर आहे का नाही? मग आईचे आजचे वय. आईचे वय बरोबर 3x आहे. 3 गुणिले x ची किंमत किती आहे? 10. 3×10 = 30. 30 वर्ष आहे. मुलीचं वय 10 वर्ष आणि आईचं आजचं वय 30 वर्ष. ओके, चलो नेक्स्ट. आता
त्याच्या अगोदर हे उदाहरण घेऊ आपण हा. ठीक आहे. हे परीक्षेत आलेलं उदाहरण आहे. त्याच्या अगोदरचं उदाहरण बरचस मोठं उदाहरण आहे. ह्याच्या अगोदरचं 10वं उदाहरण. अगोदर आपण 11वं उदाहरण घेऊ. हे सुद्धा परीक्षेत आलेलं आहे. हं? मुलाचे सध्याचे वय वडिलाच्या आजच्या वयाच्या 1/3 पट आहे. 1/3 पट आहे. ठीक आहे. आता ह्याच्यात कुणाचं वय गृहीत धरता तुम्ही? आपण काय करू इथं थोडं इथं वेगळ्या मुलाचं वय सध्याचे वय वडिलाच्या आजच्या वयाच्या मग आपण वडिलाचं वय वय गृहीत धरू आपण हा. बघा आता वडिलांचे वय कारण की कंपॅरिझन मध्ये इथं वडिलाचं वय एक्स मानू. आता मुलाचे वय बघा आता मुलाचे वय बघा आता. हम्म मुलाचे सध्याचे वय वडिलाच्या आजच्या वयाचं वडिलाचं आजचं वय काय एक्स त्यांच्या वयाच्या किती आहे 1/3 पट आहे गुणिले 1/3 गुणिले 1/3 बघा मी कशामुळे घेतलंय बघा वडिलाचं वय अगोदर वडिलाचं वय एक्स मानलं मी ठीक आहे आणि मुलाचं वय दिलंय त्यांनी मुलाचे सध्याचे वय वडिलांच्या वयाच्या का वडिलांचं वय एक्स आहे वडिलांचं वय एक्स आहे एक्स लिहिला वडिलांच्या वयाच्या किती पट आहे 1/3 पट आहे 1/3 पट म्हणजेच काय 1/3 एक्स एवढं पट आहे. ओके. आता 12 वर्षानंतर आता 12 वर्षानंतर ह्याचं सगळं करू आपण हा 12 वर्षानंतर 12 वर्षानंतर मुलाचे वय 12 वर्षानंतर काय होईल मुलाचं आपलं सॉरी वडिलाचं वय अगोदर करूया वडिलांचे वय वडिलांचे वय आता वडिलांचं वय एक्स आहे 12 वर्षानंतर काय होईल x अधिक 12 मुलाचं वय काय होईल मुलाचे वय 12 वर्षानंतर हे अगोदर घेणार मी 1/3 अधिक 12 बघा अधिक 12 केले मी. ओके. आता आता आपल्याला समीकरण तयार करायचंय 12 वर्षानंतर मुलाचे वय आता 12 वर्षानंतर मुलाचं वय काय इथं बघा मुलाचं वय अगोदर लिहून घेणार मी हा मुलाचे वय 1/3 अधिक 12 मुलाचे वय बरोबर वडिलांच्या त्यावेळेच्या वयाच्या निमपट असेल आता वडिलाचं वय अगोदर लिहून घेतो मी आता हम्म वडिलाचं वय काय x अधिक 12 वडिलांच्या त्यावेळेच्या वयाच्या निमपट म्हणजे किती रे किती न गुणायचं 1/2 न गुणायचं निम्म म्हणजे काय अर्ध किती न गुणायचं निम्म म्हणजे 1/2 ने गुणायचं हे समजलं का रे हे समीकरण समजणं फार महत्वाचं मी डबल एकदा सांगतो मी मोडतो आहे ठीक आहे मी मोडत आहे डबल आणि समीकरण कसं तयार केलंय मी डबल एकदा सांगायचा प्रयत्न करतो ठीक आहे आता 12 वर्षानंतर मुलाचं वय का मुलाचं वय 12 वर्षानंतर लिहितो मी 1/3 x अधिक 12 मुलाचे वय बरोबर मुलाचे वय वडिलांच्या वडिलांचं वय आता लगेच पटकन लिहून टाकतो x अधिक 12
वडिलांच्या वयाच्या त्यावेळेच्या वयाच्या निमपट असेल. निमपट म्हणजे काय? गुणिले 1/2. गुणिले 1/2. आता एवढं लिहून काढलं आपण. आता गुणून घ्यायचं ही जशाला तसं हा. 1/3 अधिक 12 बरोबर. आता ह्या 1/2 न ह्या दोन्ही पदाला गुणायचं. 1/2 न एक्स ला गुणलं. 1/2 एक्स अधिक ह्या 1/2 न 12 ला गुणायचं. बघा, ह्या 1/2 न आपण गुणत आहोत. ह्या 1/2 न गुणलं ह्या पदाला का 1/2 एक्स लिहिलंय अधिक 12 ला 1/2 न गुणायचं. बघा, बे एक बे, बेसक 12. 1/3 एक्स अधिक 12 बरोबर 1/2 एक्स अधिक 6 गुणिले 1 6 1 6. आता आता काय करायचं? बघा आता 1/3 एक्स मोठे आहेत का 1/2 एक्स मोठे आहेत? तर 1/2 मोठे आहेत, लक्षात घ्या. हम्म. हे अर्धा आहे, निम्मा आहे आणि एक तृतीयांश आहे. 1/3 म्हणजे काय? एक तृतीयांश. आणि 1/2 म्हणजे काय? अर्धा. तर हा मोठा आहे. तर ही मला जागेवरच लिहावं लागेल 1/2 यक्स. आणि ह्याचं पक्षांतर करावं लागेल. ह्याचं काय करावं लागेल? पक्षांतर वजा 1/3 यक्स. हे 12 जाग्यावरच अधिक 6चं पक्षांतर वजा 6. 12तून 6 गेले, 6 राहिलं. आता तिरकस गुणाकार. 3 न 1 ला गुणायचं. तिरकस गुणाकार हा. आता 3 न एक्स ला गुणलं 3 एक्स वजा 2 एक्स. बे एक बे छेद 3 दोन्ही 6. आता तिरकस गुणाकार करतो मी. साई साई 36 बरोबर. 3 एक्स मधून 2 एक्स गेले, 1 एक्स. म्हणजेच एक्स बरोबर किती आले आपलं? 36. एक्स बरोबर 36 आलेलं आहे. आता एक्स कशाबद्दल धरलंय आपण? वडिलांचं वय. तर मुलाचं वय काढायचं. आता मुलाचे वय हे आहे वडिलांचं वय. वडिलांचे वय 36 आहे. आता मुलाचे वय. मुलाचे वय. मुलाचं वय किती आहे? 1/3 एक्स आहे. तर 1/3 गुणिले एक्सची किंमत किती आहे? 36. 3 एक 3, 3 एक 3, 3 दोन्ही 6. म्हणजे किती वर्ष राहिले? 12 वर्ष. मुलाचे वय 12 वर्ष. हे परीक्षेत आलेलं उदाहरण आहे. परीक्षेत आलेलं उदाहरण आहे. समजले का रे? ठीक आहे. मग पुढे घेतो मी आता हा. समजून सांगायची गरज आहे का आता? ओके. डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. हे सुद्धा परीक्षेत आलेलंच उदाहरण आहे. हम्म. चांगल्या परीक्षेत आलेलं उदाहरण आहे. 6 वर्षापूर्वी वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. 6 वर्षापूर्वी.
4 वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. तर किती वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल? हे हे एकदम इथपर्यंत सगळं सोपं आहे हा. हे थोडं समजण्यासारखं उदाहरण आहे, तरी सोडू आपण पटकन या. 6 वर्षापूर्वी, 6 वर्षापूर्वी मुलाचे वय आपण गृहीत धरू हा. मुलाचे वय यक्स आणि वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. वडिलांच्या वयाचं किती आहे? वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट. 5 पट म्हणजे काय? 5 यक्स. ओके, ही पहिली ओळ तर क्लिअर झाली. 4 वर्षांनी म्हणलेत. काय म्हणलेत? 4 वर्षांनी. 4 वर्षांनी म्हणजे काय? आजची वय काय असं? 6 वर्षापूर्वी म्हणलेत ते. हा, बघा एक लक्षात घ्या आता. एकच ओळ हा. 6 वर्षापूर्वी म्हणले यक्स वय. 6 वर्षापूर्वी. मग आजचं वय काय असेल यांचं? आजचे वय, मुलाचे वय आजचे. 6 वर्षापूर्वी यक्स आहे. मग आज किती असेल? आज यक्स अधिक, म्हणजे इकडे बघा आता. समजा एका व्यक्तीचं वय, एका मुलाचं वय समजा 6 वर्षापूर्वी समजा 4 आहे. 6 वर्षापूर्वी, 6 वर्षापूर्वी मुलाचे वय समजा, मुलाचे वय 4 आहे. ठीक आहे, मुलाचे वय 4 आहे 6 वर्षापूर्वी. मग आजचं वय काय असेल त्याचं? आजचे वय, आजचे वय म्हणजे 4, हे 6 वर्षापूर्वीच 4 आहे. मग आज किती आहे? 6 वर्षानंतर म्हणजे आजचं वय काढायचं असेल तर 10 बेरीज करावं लागेल ना. आजचं वय काय असेल त्याचं? 10. आता सेम आजचं वय हे जर काढायचं 6 वर्षापूर्वीचं, म्हणजे यक्स अधिक 6, यक्स अधिक 6. आणि वडिलांचे वय, वडिलांचे वय बरोबर 6 वर्षापूर्वी 5 यक्स होतं, परंतु आज आज किती असेल? 6 मिळवायचे. 6 वर्ष, 5 यक्स अधिक 6, 5 यक्स अधिक 6. एवढं समजलं का रे? आजचं वय काढलंय आपण. 6 वर्षापूर्वी यक्स होतं आणि आजचं वय यक्स अधिक 6. वडिलांचं वय 5 यक्स अधिक 6. ओके. आता पुढची ओळ जी आहे त्याच्यामुळं आपल्याला समीकरण तयार करायचं आहे. पुढचं वय काय? 4 वर्षांनी म्हणलेत. बघा अजून एक. 4 वर्षांनी, 4 वर्षांनी मुलाचं वय काय होईल मग आता 4 वर्षांनी? मुलाचे वय, मुलाचे वय 4 वर्षांनी सांगा मला काय होईल? यक्स अधिक 6 अधिक 4, 4 वर्षांनी म्हणजेच काय होईल? यक्स अधिक 10.
4 वर्षांनी एक्स अधिक 10. एक्स अधिक 6 आजचे वय आहे. आणि 4 वर्षांनी काय होईल? एक्स अधिक 6 अधिक 4 वडिलाचे वय. वडिलांचे वय 4 वर्षांनी 5x अधिक 6 अधिक 4 5x अधिक 10 हे 4 वर्षांनी होईल. ठीक आहे. म्हणजे तीनदा वय काढावं लागले. एक 6 वर्षापूर्वीचं, आजचं आणि 4 वर्षांनीच. एवढं समजलं का रे? बघा, हे परीक्षेत आलेलं उदाहरण आहे बरं का. परीक्षेत आलेलं उदाहरण आहे. सोपं असणार आहे असं गृहीत धरू नका. पूर्वी म्हणजे वजबाकी येते ना. 4 वर्षांनी म्हणलंय. हम्म. आता आपल्याला समीकरण तयार करायचं. काय म्हणले? 4 वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. आता वडिलांचं वय गृहीत धरतो हा. वडिलांचं वय काय आहे इथं? 5x अधिक 10. हे हे काय आहे? वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. बघा, ही वडिलाचं वय आणि मुलाचं वय काय आहे? एक्स अधिक 10. त्याच्या किती होईल म्हणले? तिप्पट होईल. किती होईल? तिप्पट होईल. वडिलांचे वय 5x अधिक 10 हे मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. तिप्पट म्हणजे काय? गुणिले 3. 5x अधिक 10 बरोबर x न 3 न x ला गुणलं 3x अधिक 10 त्रिक 30. 10 त्रिक 30. आता काय होईल? 5x हे 3x पक्षांतर इकडं होईल. वजा 3x बरोबर 30 प्लस 10 मायनस 10 होतील. 2x बरोबर 20. म्हणजेच x बरोबर 20 छेदस्थानी 2 बेक बे ब्यांदाई 20. x बरोबर किती आले आपलं? 10 उत्तर आलं. बघा, प्रश्न मोठा आहे बर का. x ची किंमत काय आली आता? x ची किंमत 10 आली. ठीक आहे. x ची किंमत 10 आली. आता वडिलाचं वय वडिलाचं वय 5x आहे, दुप्पट आहे 6 वर्षापूर्वीचा. बघा, थोडं आजचं वय काढू बरं आपण. हम्म. ठीक आहे. आजचे वय काढू आपण. आजचे वय आजचे वय मुलाचे वय आणि आईचे वय, आपलं सॉरी वडिलाचे वय. मुलाचं वय आजचं वय काय आहे? का इथं आहे. मुलाचे आजचे वय x अधिक 6. x अधिक 6. x अधिक 6 आणि वडिलाचं वय 5x अधिक 6. 5x अधिक 6. आता इथं किमती ठेवू आपण. x ची किंमत काय ठेवायची? 10. 10 अधिक 6 बरोबर 16 वर्ष आजचं वय. आणि 5 गुणिले x ची किंमत काय ठेवू मी इथं? 10.
अधिक 6, 5×10 = 50 अधिक 6 बरोबर 56 वर्ष. हे झालं आजचे वय. पण इथपर्यंत समजलं का रे? बघा किती 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 डीप आहे, किती मोठं उदाहरण आहे. प्रश्न काय आहे? 6 वर्षापूर्वी. बघा डबल एकदा सांगायला लागलोय मी. पटकनी सांगतो. 6 वर्षापूर्वी वडिलाचं वय. बघा 6 वर्षापूर्वी आपण मुलाचं वय गृहीत धरलं एक्स, आणि वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. वडिलाचे वय किती? 5 पट म्हणजे 5x. 6 वर्षाचं डायरेक्ट आपण 6 वर्षापूर्वीचं मुलाचं वय आपण डायरेक्ट एक्स गृहीत धरले बरं का. 6 वर्षापूर्वी x - 6 नाही केलं आपण. x - 6 नाही केलं आपण. त्यावेळेस गृहीत धरलंय मुलाचं वय एक्स, वडिलाचं वय 5 पट म्हणले 5x. मग आजचं वय काय होईल? आजचं वय म्हणजे 6 वर्षापूर्वीच आहे. मग आजचं वय काय होईल? x+6. आणि वडिलाचं वय काय होईल? 5x+6. आजचे वय काढलं मी हा. आता पुढं काय म्हणले ते? 4 वर्षांनी. 4 वर्षांनी म्हणजे काय? बघा 4 वर्षांनी मुलाचं वय काय होईल? आजचं वय x+6 आहे. 4 वर्षांनी काय होईल? x+10. x+10 होईल. बघा 4 वर्षांनी x+10. आणि वडिलाचे वय 5x+6 अधिक अधिक 4 म्हणजे 5x+10 होते 4 वर्षांनी. आता इथं काय म्हणले? 4 वर्षांनी वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. बघा वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. काय म्हणले? तिप्पट होईल. वडिलाचं वय लिहिलंय मी 5x+10. मुलाचं वय x+10 त्याची तिप्पट म्हणजे गुणिले 3. हे समीकरण सोडवलं मी. x ची किंमत 10 आली. आता मुलाचे आजचे वय काय आलंय? मुलाचं वय 16 वर्ष आलंय आणि वडिलाचं वय 56 वर्ष. गणित संपलेलं नाही. प्रश्न काय विचारलाय बघून घ्या आता. तर किती वर्षांनी, बघा किती वर्षांनी वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल? किती वर्षांनी? किती वर्षांनी मुलाचे वय वडिलाच्या वयाच्या वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल? आता 16 मध्ये किती मिळवायचे? बघा मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगायला. समजा आपण 16 मध्ये 24 मिळवले. आजचं वय मुलाचं वय 16 आहे बरं का. आजचं वय 16 आहे. 16 मध्ये 24 मिळवले, किती राहिले रे? 40. आणि 56 वडिलाचं वय त्याच्यामध्ये 24 मिळवले. 56 आणि 24 किती रे? 80. बघा दुप्पट झालं का नाही? मुलाचे वय वडिलांचे वय किती वर्षानंतर? किती वर्षानंतर म्हणजे मी काय लिहिलंय? 24 वर्षानंतर. 24 वर्ष दोघात मी मिळवले. 16 वर्ष मुलाचं होतं, त्यात 24 मिळवले. 16 अधिक 24 40. आणि 56 मध्ये 24 मिळवले 80. बघा दुप्पट झालं का नाही वडिलाचं वय मुलाच्या? झालं. असं गणित मोठ्याच्या मोठं होतं.
समजलं का एवढं? बघा आपण दोन का तीनच उदाहरण घेतले, परंतु महत्वाचे आणि थोडं काठिण्य पातळी परीक्षेच्या लेवलचे उदाहरण घेतलेले आहेत मी. डबल एकदा सोडवा. अवघड नाहीये, अवघड अजिबात नाहीये, सोडून बघा तुम्ही. फक्त मोठं आहे. 24 कसे घेतले? कारण की प्रश्न काय विचारलाय? इकडे बघा. किती वर्षांनी? काय प्रश्न विचारलाय? किती वर्षांनी वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल? किती वर्षांनी? मी डायरेक्ट उदाहरण घेतलं. आता किती वर्षांनी म्हणजे काय? मी 24 मुद्दामून घेतले. बघा 16 मध्ये 24 मिळवले किती होतात? 40. 40शी दुप्पट 80 आहे. 56 मध्ये 24 मिळवले किती होतात? 80. म्हणजे दोन्ही वयामध्ये 24 मिळवल्यानंतर ह्याच मुलाचं वय 40 होतं, वडिलाचं वय 80 होतंय. बघा दुप्पट झालं का नाही वडिलाचं वय मुलाच्या? त्यामुळे 24 घेतलं मी. नाहीतरी समीकरण तयार झालं असतं एक, तुम्ही अजून बुचकळ्यात पडला असतात. ओके. शॉर्टकट नाही रे बाळांनो. फार मोठं उदाहरण आहे. ह्याला शॉर्टकट काय म्हणता येईल बघा बरं. नाहीये, शॉर्टकट तर नाहीये बघा. तुम्हाला सोडवावं लागेल आणि काही मोठं नाही बरं का उदाहरण. तुम्ही एका मिनिटात जर ही डबल सोडवलं ना एकदा, तुम्हाला सोपं जाईल, काहीच अवघड नाहीये. राम सर आहेत का? आर यू देअर सर? राम सर आहेत का? राम सर? राम सर. हे तिन्ही उदाहरण सोडून बघाच तुम्ही. त्याशिवाय ह्याच्यावरले उदाहरण तुम्हाला येणं अवघड आहे. आज जे 3 उदाहरण शिकवलेत त्याच लेवलचे परीक्षेत येतील. त्यामुळे तुम्ही ह्याच्यात काही शॉर्ट ट्रिक किंवा दुर्लक्ष करायची गरज नाही. हा ठीक आहे. आपल्या लेवलवर बघा आता ट्रिक. दीपक सरांनी ट्रिक काहीतरी शोधून काढली. आहेत का राम सर? आर यू देअर सर? राम सर. राम सर.
आपण रामसर आहेत का तोपर्यंत आपण घ्यायचं का उदाहरण एखादं मग. चला घेऊच मग आपण. हा, काय म्हणले. पूर्वाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले. पूर्वाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले म्हणे. ठीक आहे. पूर्वाचे आजचे वय तिच्या लग्नाच्या वयाच्या 1,1/4 पट असेल. 1,4 पट असेल. हम्म. 1,1/4 पट असेल. तिच्या मुलीच्या आजचे वय तिच्या आजच्या वयाच्या 1/6 पट असेल. 1/6 पट. 1/6 पट असेल म्हणले. 1/6 पट. जर पूर्वाचे लग्न 2000 साली झाले आहे. बघा, पूर्वाचे लग्न 6 वर्षापूर्वी झालं बघा. आणि पूर्वाचे लग्न इथं काय दिलंय. पूर्वाचे लग्न 2006 साली झालेलं आहे. म्हणजे आज कोणतं वर्ष चालू आहे रे. आजचे वर्ष. आजचे वर्ष काय चालू आहे इथं या गणितानुसार. 2006. कारण पूर्वाचे लग्न 2000 साली झालंय ना. आणि पहिली ओळ बघा. पूर्वाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले आहे. 6 वर्षापूर्वी म्हणजे काय. आजचं म्हणजे 2000 साली झालेलं आहे लग्न. आणि 2006 वर्षापूर्वी म्हणलेत ना मग 2006 हे झालं. आज सांगायला लागलेत. हम्म. बा ठीक आहे. रामसर आहेत का. रामसर. बर. पूर्वाचे आजचे वय. आता ही अटी बघू आपण हा. पूर्वाचे आजचे वय तिच्या लग्नाच्या वेळेच्या 1,1/4 पट असेल. पूर्वाचे आजचे वय काढू आपण हा. पूर्वाचे लग्नावेळी वय यक्स आहे. किती आहे. यक्स मानू आपण. पूर्वाचे पूर्वाचे आजचे वय. आजचे वय बरोबर. आता 6 वर्षापूर्वी म्हणलेत ना लग्न झालंय ना. आता लग्नाची वेळी यक्स वय होतं त्या पूर्वाचं. आणि 6 वर्षापूर्वी झालं होतं. म्हणजे आजचं वय काय होईल. X+6. बघा, लग्नावेळी वय यक्स होतं. आणि आजचं वय म्हणजे 6 वर्षापूर्वी झालं होतं. मग 6 वर्षानंतर वय काय असेल. X+6.
आजचे वय आणि लग्ना वेळेचे वेळ आपण दोन लग्न वय काढलेत हा. पूर्वाचे आजचे वय काढले बघा लक्षात घ्या x+6 आणि लग्ना वेळेचं वय काढलंय आपण लग्ना वेळेचं वय काय x आहे. आता ह्या ओळीनुसार आपण काय करू आपण समीकरण तयार करू. पूर्वाचे आजचे वय बघा पूर्वाचे आजचे वय बरोबर लग्नाच्या वेळचे वय लग्नाच्या वेळचे वय त्याची पट किती आहे 1.1/4 पट आहे. हम्म? पूर्वाचे आजचे वय काय x+6 आहे बरोबर. लग्ना वेळेचे वय काय x लग्नाचे वेळचे वय x गुणिले 1.1/4 म्हणजेच काय x+6 बरोबर x गुणिले आता ह्याचं पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर करू. हे काय आहे 4 ने 1 ला गुणायचं 4 × 1 = 4 आणि अंश मिळवायचा 4 × 1 = 4 आणि 1 अंश 5 5/4 x+6 बरोबर 5x/4. आता हे 4चं पक्षांतर इकडं करू आपण 4 कंसात x+6 बरोबर 5x 4 ने x ला गुणलं 4x 4×7=24 बरोबर 5x 24 बरोबर 5x ह्या 4चं पक्षांतर वजा 4x म्हणजे 24 बरोबर 5x मधून 4x गेले 1x म्हणजेच काय x ची किंमत किती आली 24 आली. x ची किंमत किती आली 24. आता पूर्वाचे लग्ना वेळेचे वय आणि आजचे वय आता आजचे वय काय धरायचं मग पूर्वाचे आजचे वय x+6 24+6 30 वर्ष पूर्वाचे वय काय 30 वर्ष आहे. आता काय म्हणले हे पुढची पुढची ओळ बघा तिच्या मुलीचे आजचे वय तिच्या आजच्या वयाच्या 1/6 पट आहे. मुलीचं वय काय बघा मुलीचे वय ह्या पूर्वाच्या आजच्या वयाच्या 1/6 पट आहे. कशाच्या ह्या 30 वयाच्या किती आहे बघा मुलीचे आजचे वय तिच्या आजच्या वयाच्या 1/6 पट आहे 1/6 पट. आजचे वय 30 वर्ष आहे आजचे वय 30 वर्ष त्याची 1/6 पट 6×1 = 6 6×5 = 30 म्हणजे मुलीचे आजचे वय काय झालं 5 वर्ष 5 वर्ष 5 वर्ष. आता तिचा जन्म कधी झाला असेल सांगा बरं आता मग जन्म जन्म वर्ष
सध्या चालू आहे 2006. सध्या काय चालू आहे? 2006 चालू आहे. 5 वर्षापूर्वी काय असेल तिचं वय, जन्मवर्ष त्या मुलीचं? मुलीचे जन्मवर्ष काय असेल? 2001. 2001. समजलं का रे?